सुमे जरा बोलताना विचार करून बोलत जा की तू. अगं पण एवढं पैसे कुठं आणायचं, ती पण 3 लाख. बबन तात्या पायलट देखत विषय काढू नका, नाही तर तो माझ्या मागं लागेल पैसे घे म्हणून. हा काय अजून मला सोडून एकटं एकटं काय ग सुमे, एवढ्या सकाळी लवकर मला न सांगता कशी काय आलीस इकडे? तू गेला नाहीस कारखान्यावर? नाही, उद्यापासून. आता उद्या मी चेअरमन पदाच्या खुर्चीत बसेन ना, तर उद्यापासून मी काम सुरू करेन. सुरेश साहेबाशी चहा आण जा की जा. नाही नको नको नको, म्हणजे आता घरनं येताना चहा घेऊन आलोय मी. सुमे तू एवढं सकाळी काय काम काढलंस आणि इकडे? काय नाही, आलते असंच तात्यांची गाडी घ्यायला. मग झाली ना भेट? मग आता माझ्यासोबत चल, महत्वाचं काम आहे तेवढं करू आणि परत येऊ. कसलं काम? तू चल तर वाटेत सांगतो. तात्या प्लीज तुमच्या मुलीला घेऊन जाऊ मी. आता काही विचारणं झालं होईल, जावा की घेऊन, ती तुमचीच आहे. या सुमे जा की. चल बघ, सुमीच्या सायकलचं तेवढं बघशील. चल येतो. होय सुरेश, साहेब मला सुमीची सायकल बघ असं का म्हणलं असतील रे? अरे खुळ्या, बघ म्हणजे बंगल्यावर पोचू. असं होय. अरे पण मी एकटा कसा पोचवणार? मला काय माहिती. हा मामासाहेब. सुमे मी तुला फिरायला आणलं की गप्प बसायला? बोल के. मी एकटाच बोलू का? आता उद्यापासून कारखान्याची कामं चालू होतील, म्हटलं बायकोला वेळ द्यायला जमणार नाही मला. फिरायला घेऊन येऊत बायकोला, तर बायको ही अशी गप्प गप्प. अरे असं काय नाही, तू बोल. अरे परत तेच, तू बोल ना काहीतरी. काय बोलू? आता काय बोलायचं हा प्रश्न पडायला लागलाय का तुला? सुमे काय झालंय? मी आल्यापासून बघतोय, एवढी का सिरियस आहेस तू? पायलट, मला मामासाहेबांचा हाल बघवणं झाल्यात आणि काय करावं हे बी समजणं झालंय. आता मी तुला 3 लाख रुपये देतो म्हटलंय, तर तूच घेत नाहीयेस. मला नाही घेता येणार. का घेता येणार नाहीत? नाही म्हणून सांगितलं नव्हतं तुला. ऐक जरा. बरं ठीक आहे, मग मी काय करू ते तू सांग. आपण एक काम करूयात, मी मम्माला समजावतो आणि मामांना पुन्हा घरात घ्यायला सांगतो. पण ऐकणार का त्या? ऐकेल. मी सांगेन की माझ्या सुमीचं लक्ष लागत नाही कशात, आणि सुमीचं लक्ष लागत नाहीये त्यामुळे माझं राजकारणात लक्ष लागत नाही, आणि राजकारणात लक्ष लागत नाहीये म्हटल्यावर मम्मा नक्की ऐकेल. पण खोटं का म्हणून बोलायचं? मी खोटं नाहीये, खरंच आहे. हे बघ, तुझं कशात जर लक्ष लागत नसेल तर माझंही नाही लागणार लक्ष. मी मम्माला नीट समजावतो आणि मामांना पुन्हा घरात घ्यायला सांगतो. पायलट खरंच काय? होय खरंच. आता मस्त हास बघू आणि मार्केटला चल. का? मी तुला एक नवी मस्त साडी घेऊन देणार आहे. आता मी उद्या चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसेन ना, तर तू आणि मम्मा तुम्ही दोघींनी मिळून मला बसवायचं आहे, आणि त्यासाठी तुला साडी. पायलट खरंच का? खरंच. आता हास मस्त आणि चल लवकर. आता अजून किती हसू? भरपूर असायचंय. चल 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 चल.
नमस्कार. एक मस्त साडी दाखवायची होती. हे दाखवा. पायलट कुठली घेऊ? कुठली हवी ती घे. तू सांग की. सांगितलं ना, तुला जी आवडेल ती घे. मला तर सगळ्याच आवडल्यात. मग सगळ्याच घे. पायलट साहेब तुम्ही लय खुश दिसताय आज. घे, तुला जी पाहिजे ती साडी घे. मला कुठली शोभून दिसेल सांग की ह्यातली. सुमे, तुला सगळं शोभून दिसतं. जी आवडेल ती साडी घे. ताई दाखवा. ए बाबा, या सगळ्या अटी कबूल आहेत ना तुम्हाला? नाही नाही, म्हणजे मागणे तक्रार नको. नाही नाही, मला सगळं कबूल आहे. ठीक आहे, मग करा सही. सुरेश राऊत, झालं का काम? हा मामासाहेब झालं. चला, म्हणजे मी सुख. काय सांगू सुरेश राव तुम्हाला, कालपासनं तुमच्या सुमनच्या बिचारीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही हो. म्हणजे मी तिकडं थंडीत कुडकुडतोय आणि पाणी सुमनच्या डोळ्यात. हा, बारक्या पानापासून स्वभावशी जाताच आहे. दुसऱ्याचं दुखणं बघलं की लय ताप होतो बघा आमच्या सुमीला. अहो, म्हणून तर मी तुम्हाला हा मार्ग सुचवला ना सुरेशराव. कसं आहे, सुमन काही समरकडनं पैसे घेणार नाही, पण मी तिकडं थंडीत कुडकुडतोय हे बघून तिच्या डोळ्यात पाणी थांबत नाहीये. पण ते बघून मला वाईट वाटते हो सुरेशराव, म्हणून मी तुम्हाला हा मार्ग सुचवला. बरं, बोलणी व्यवस्थित झाली ना? झाली, पण त्यांनी अचानक एक आत टाकली हो. मलाच काय कळलं नाही. पैसे महत्वाचं म्हणून मी होय म्हणून आलो, पण मलाच काय कळलं नाही चुक्की बरोबर. सुरेशराव, आता अट मला माहीत नाही हा, पण सुमनच्या डोळ्यातल्या पाण्यापेक्षा ती अट काही फार मोठी नसणार. मी असतो ना तर अशा 1000 अटी मान्य केल्या असते माझ्या मुलीसाठी. हा मामासाहेब, मग पुरीसाठी मी हे मान्य केलं की हो. चला, म्हणजे झालं ते चांगल्यासाठी झालं. हा मामासाहेब, धरा हे पैसे. अहो सुरेशराव, छे, आणि मी या पैशाला मुळीच हात लावणार नाही. का? अहो का काय सुरेशराव, या 3 लाखावर किती मोठे घोळ झाले ते माहीत नाही का तुम्हाला? हे बघा, तुम्ही रितसर हे पैसे सुमनच्या हातात द्या. सुमन मला देईल आणि मग मी ताईला देईन. म्हणजे काय गोंधळ नको.
मी परत कुठे अडकायला नको. सगळी झंझट एकदाची संपलेली बरी. हा मामासाहेब, मग मी येतो. हो या, सांभाळून जा. हा तात्या काय म्हणताय? जरा सुमीला बोलवता का बाय? चला की आत. नाही, आणा की बोलवून जरा. मी इथंच बसतो. बरं ठीक आहे. काय होतं त्या आत का आलाय? बसतो इथंच बाहेर उन्हाला. थोडी काय कमी आहे होय? बर बोला. पैसे? तुला ते 3 लाख द्यायचं होतं ना मामासाहेबांचं. हा पण तुम्ही कुठं आणलं? ते सोड, पैसे देऊन टाक. घे मामासाहेबांना घरात. नाही, आधी मला सांगा तुम्ही पैसे कुठं आणलं? तात्या काय विचारते मी? कुठं आणलं एवढं 3 लाख? अगं ते घर घाण टाकलं. काय तात्या, तुम्ही घर घाण टाकलं? तात्या तुमचं स्क्रू काय ढिला झालाय का? माझी पोरगी मनात सहल घेऊन राहणार हे मला सहनच होणार नाही बघ सुमे. आपल्यामुळे कोणाला ताप होईना ग. तात्या पण आपलं घर. अगं घर घाण टाकलंय, इकलं नाही. 3 लाख फेडलं की घर परत आपल्या ताब्यात. तात्या मला विचारायचं तरी आधी. मी आणि पायलट समजवणार होतो सासूबाईंना. अगं उग कशाला कटवाना करत बसते त्यो. एक बापाचं कर्तव्य म्हणून मी आणले ते 3 लाख. घे आणि देऊन टाक. सुमे, अगं आपल्या मनावर वजन कसलं ही घे. आपण लवकरात लवकर 3 लाख फेडू आणि आपलं घर सोडून घेऊ. अगं आता नुसतं घाण ठेवलंय म्हणजे काय कोणाच्या मालकीचं नाही झालं. अगं आपलाच हक्क आहे त्याच्यावर. तेव्हा घे. तात्या तात्या तुम्ही आज चला, मी मामासाहेबांनी बोलवून आणते. घरीच येतोय मामासाहेब? हा माग आमरायतच असणार. नाही मग मी जातो. नाही तात्या तुम्ही चला माझ्या संगत. कळू द्या सगळ्यासनी. मनात आणलं तर माझं तात्या एका दिवसात पैसा आणतात. चला या. सुमे जाऊ आपण कुठे? मला सोडून कारखान्यावर गेलाय तो. आणि मामासाहेब बोलवले. सासूबाई, सासूबाई. काय ग? सासूबाई मला जरा हिशोब क्लिअर करायचा होता. बोल. ताई, नरसू, नरसू तुला काय सांगितलंय मी? हा भरत, लक्ष्मण ताई पैसे आणलेत. आणलेस? हो आणले ताई. घरात येऊ? या या. ताई 3 लाख आहेत, मोजून घे. परत कुठून चोरले नाहीस ना? तात्याने आणलं 3 लाख. एकदा चूक माफ केली, पुन्हा अशी चूक करू नकोस नरसू. नाही करणार ताई, घे ना. चला येऊ का ताई मॅडम? काही चहा पाणी वगैरे? नाही नाही नको नको. असं कसं? काहीतरी पाहुणचार झालाच पाहिजे. सुमन, तात्या 3 लाख द्यायला तर
दिलं, काम झालं. आता हिशोब क्लिअर झाला बघा सासूबाई. चल सुमे, ये तुम्ही. चल. काय चेहऱ्याकडे काय बघतेस माझ्या? जा बॅगा आत ठेव. वय वा ताई, काय मस्त राजकारण खेळलीस तू. मानलं हं तुला. कर्ज फेडूस तर राहतो की या घरात. बाबा पहिल्या अटी कबूल केल्यात ना, मग आता काय हे? हा मग जेवढं घरावर राहशील ना तेवढं लवकर कर्ज फेडशील. चल आता हो बाहेर. नरसू, नीट जेव हा. मग काय नरसिंगराव सावकाश, नाहीतर नंतर पोटात दुखायचं. भाऊजी भूक लागली हो. हो रे, म्हणून तर तुझ्यासाठी खास बेत केलाय आज. नरसिंगराव, फार थंडी वाजली का हो बाहेर? नाही, उकडत होतं त्याला. काय प्रश्न विचारताय तुम्ही पण. माझा भाऊ रात्रभर थंडीत होता. काय हाल झाले त्याचे त्यालाच माहिती. पण तरी बी तुम्हाला दया नाही आली आमची. शालू, अगं ताईला दया आली म्हणून तर तिने आपल्याला घरात घेतलं ना. 3 लाख दिलेत ना म्हणून घरात घेतले. शालू, तोंडाला येईल ती बडबड करतेस का? गप्प बस, गपचूप जेव आधी. उशीर केला समर. मी बी बघायला तीच सांगत होते. आता ऐकल ते पायलट कसला उगा आपल्या साडीत गुतला होता. साडी? मला वाटलं समर राजकारणात गुंतलाय म्हणून त्याचं मामाकडे लक्ष नाही, पण हा तर साडीत गुंतलाय. नाही हो मामा, तसं काही नाही. आता मी उद्या चेअरमन पदाच्या खुर्चीत बसणार आहे ना, म्हणून मी सुमीला एक छानशी साडी आणली. साडी? उद्या मी चेअरमन पदाच्या खुर्चीत बसेन तेव्हा सुमीनी आणि मम्मानी मला खुर्चीत बसवायचं. शेवटी या दोघींमुळेच मी आज चेअरमन झालोय ना. बरोबर आहे समर, मग ताईला आणली नाही साडी? मामा, तर मम्माकडे एवढ्या साड्या आहेत. आणि तसंही मम्माची चॉईस मला कुठे माहिती. चला जेवून घ्या. हो. बरं मम्मा, उद्या सकाळी लवकर तयार राहा, आपल्याला कारखान्यावर जायचं. चला चला चला, सुरुवात करा. जेवा. शालू, तू एक काम कर, उद्या ताईची कुठली तरी जुनी साडी नोकरांकडनं इस्त्री करून घे. सुमनला काय नवीन साडी मिळाली आहे ना.